हा, गुड मॉर्निंग. तर ट्रान्सपोर्टेशन ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये 3 मेथड आहेत. नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल मेथड आहे, लिस्ट कॉस्ट सेल मेथड आहे आणि वोगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड किंवा त्याला आपण वॅम मेथड असं म्हणतो. हा, मेनली ह्या तिन्ही मेथडमध्ये 2 टाईपचे प्रॉब्लेम असू शकतात. एक तर जिथं सप्लाय आणि डिमांड सेम आहे, सप्लायची समेशन, सप्लायची जर मी केली ती समेशन आणि डिमांडची केली समेशन तर ती सेम येते. जिथं सप्लाय इज इक्वल टू डिमांड आहे, पहिल्या सिनेरिओचा प्रॉब्लेम. आणि दुसरा, जिथं सप्लाय आणि डिमांड काही नाहीये, सेम नाहीये. तर हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये मी पर्पजफुली अनबॅलन्स्ड सिनेरिओ कव्हर करतोय. अनबॅलन्स्ड म्हणजे कसा, इथं जर सप्लाय बघा किती आहे, सप्लाय 15, 25, 42, 35 समेशन जर तुम्ही केला तर ही येते 117. हा, आणि डिमांड जर तुम्ही बघितला 30 प्लस 20 प्लस 15 प्लस 10 प्लस 20 हा जर तुम्ही केला तर तो किती येतो, 95 येतो. हा, म्हणजे शॉर्टेज जो मला दिसतो तो 22 चा दिसतो. हा, तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर मी एक डमी कॉलम क्रिएट करून घेतोय. डमी कॉलम का क्रिएट करून घेतोय, डिमांड जो आहे माझा तो डिमांड 22 न शॉर्ट आहे म्हणून. त्यामुळे पहिल्यांदा मी इथे एक डमी काय करून घेतोय, कॉलम क्रिएट करून घेतोय आणि जो मला शॉर्टेज होता कशाचा, डिमांडचा, ती व्हॅल्यू मी तिथे लिहून घेतलेली आहे. आणि आता सेलच्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या मी सेलच्या व्हॅल्यू सगळ्या 0 देऊन घेतलेल्या आहे. एक डमी कॉलम मी क्रिएट केलेला आहे. आता मी नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल मेथड म्हणतोय. सो नॉर्थ वेस्ट कॉर्नर आपल्याला प्रत्येक ठिकाणी शोधायचा आहे. मी सगळ्यात पहिला फोकस ह्या ज्या आता व्हॅल्यू मी हायलाइट केलेल्या आहेत, सिलेक्ट केलेल्या आहेत त्याच्यावरती करतोय. ह्याच्यात ह्याच्यात मी नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठला आहे तो बघणार आणि त्याला मी काय करणार, अलोकेशन करणार. नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठला आहे, 5. 5 हा माझा नॉर्थ वेस्ट कॉर्नर आहे. 5 हा नॉर्थ वेस्ट कॉर्नर आहे. आता मी सप्लाय आणि डिमांड काय करणार, कम्पेअर करणार. सो मी 15 आणि 30 मध्ये कम्पेअर करणार. 15 आणि 30 मध्ये मिनिमम कोण आहे, 15 हा मिनिमम आहे. त्यामुळं नॉर्थ वेस्ट कॉर्नर 5 च्या समोर मी कुणाला अलोकेट करणार, 15 ला अलोकेट करणार. एकदा अलोकेशन केल्यानंतर हा, बॅलन्स करून घ्यायचा. सो बॅलन्स कसं करतो बघा, मी सप्लायच्या या 15ला हा 15 गेला, त्यामुळे इथं जो आता बॅलन्स राहणार तो राहणार 0. आणि इथं जो आता 30 डिमांड आहे, ह्या 30 डिमांड मधून हा 15 गेला. हा, तर बॅलन्स किती राहिला, 30 वजा 15, 15. आणि आता मी सप्लायचा बॅलन्स आणि डिमांडचा बॅलन्स बघितला तर सप्लायचा हा जो पर्टिक्युलर रो आहे तिथं आता सप्लाय 0 आहे. जिथं जिथं 0 येईल तो पर्टिक्युलर रो किंवा तो पर्टिक्युलर कॉलम मी परत कन्सिडर करत नाही. इथं पर्टिक्युलर 0 आला ह्या रो मध्ये, S1 रो मध्ये किंवा सोर्स 1 साठी, त्यामुळे मी हा पर्टिक्युलर जो आता मी हायलाइट केलेला आहे येलो कलर मध्ये तो परत मी कन्सिडर करणार नाही. आता नेक्स्ट इटरेशन मध्ये, आता माझं एक इटरेशन संपलं. आता पुढच्या इटरेशन मध्ये मी ह्या आता ज्या व्हॅल्यू मी सिलेक्ट केलेत ह्याच्यावरती मी फोकस करणार. ह्या व्हॅल्यू मध्ये आता नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठला, 3 च्या समोर जो आहे तो, तिथं मी अलोकेशन करणार. आणि आता मी कम्पेअर करणार, कुणाला कम्पेअर करणार, 15 आणि 25 ला मी कम्पेअर करणार. 15 आणि 25 मध्ये कमी कोण, 15. त्यामुळे 3 च्या पुढे अलोकेशन जे मी करणार ते किती करणार, 15 करणार. आता हा 15 आणि हा 15 कॅन्सल आउट होईल आणि इथं जो माझा बॅलन्स राहील तो असेल 0. पुढं सप्लाय साईडला जरी विचार केला तर हा 25 मायनस हा 15 केला तर माझा इथं बॅलन्स राहील किती, ठीक आहे. मी पहिल्यांदा बॅलन्स करून घेतला सप्लाय साईडला, डिमांड साईडला. आता जिथं 0 आला, आता इथं 0 बघा, हा 0 कॉलम साईडला आला, तो पर्टिक्युलर कॉलम मी आता इथून पुढे कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार नाही. आता पुढचं इटरेशन, इटरेशन संपलं. आता पुढचं इटरेशन, पुढच्या इटरेशनसाठी मी व्हॅल्यू याच्यावरती फोकस करणार. या व्हॅल्यू मध्ये आता नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठला, 9 च्या समोरचा नॉर्थ वेस्ट कॉर्नर आहे, तिथं मला अलोकेशन करायचं आहे. कम्पेअर करणार मी 20 आणि 10 ला मी कम्पेअर करणार. 20 आणि 10 कमी कोण, 10 माझा कमी आहे, त्यामुळं 10 अलोकेट मी इथं करून घेणार. 10 अलोकेट केला. त्याच्यानंतर 10 इथं आहे, इथं 10 आहे, 10तला 10 गेला 0, इथं माझा बॅलन्स राहील 0. पुढं इथं 20 आहे, इथं 10 आहे, 20 मायनस 10, इथं माझा बॅलन्स असेल 10. हा, आता पुढच्या इटरेशनला जायच्या अगोदर हा पर्टिक्युलर 0 आला रो मध्ये, त्यामुळे हा जो पर्टिक्युलर रो आहे, हा पर्टिक्युलर रो मी इथून पुढे कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार नाही.
इटरेशन संपलं. नेक्स्ट इटरेशन. नेक्स्ट इटरेशन मध्ये मी व्हॅल्यू कन्सिडर करणार एवढ्या ज्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्यात. जर मी बघितला तर 2च्या समोरचा जो काय रेक्टेंगल आहे तिथं मला अलोकेशन करावं लागेल. हा, तर अलोकेट करताना मी कम्पेअर करणार कोणाला? 10 आणि 42. 10 आणि 42 ला मी कम्पेअर करणार. 10 आणि 42 मध्ये कमी कोण आहे? 10 हा कमी आहे. तर 10 आणि 42 मध्ये कमी कोण आहे? 10. सो 10 मिनिमम आहे. त्यामुळं 10 मी इथं अलोकेट करून घेतला. हा 10 आहे, हा 10 आहे. इथं सबट्रॅक्ट झाला, बॅलन्स झाला 0. इथं आहे 42, इथं आहे 10. सो 42 मायनस 10 जर मी केला, इथं माझा बॅलन्स राहील 32. आता जिथं 0 आला तो पर्टिक्युलर कॉलम, इथं 0 आला हा पर्टिक्युलर कॉलम मी परत कन्सिडर करणार नाही. इटरेशन संपलं. नेक्स्ट इटरेशन. नेक्स्ट इटरेशन मध्ये मी व्हॅल्यू कन्सिडर करणार एवढ्या. त्या व्हॅल्यूतला नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठला? 7च्या समोर. इथं मी अलोकेशन करणार. कम्पेअर कोणाला करणार मी? 15 आणि 32 ला कम्पेअर करणार. 15 आणि 32 मध्ये कमी कोण? 15. सो 15 मी इथं अलोकेट करून घेतलं. हा 15 आहे, हा 15 आहे. दोघं सबस्ट्रॅक्ट होतील. इथला बॅलन्स जो असेल तो माझा 0 होईल आणि 32 वजा 15. 32 वजा 15 जर मी केलं तर 17 माझा बॅलन्स इथं शिल्लक राहील. जिथं 0 आला तो पर्टिक्युलर कॉलम मी कॅन्सल केला. इटरेशन संपलं. नेक्स्ट इटरेशन मध्ये मी एवढ्या व्हॅल्यू कन्सिडर करणार. या व्हॅल्यूमध्ये मिनिमम व्हॅल्यू या व्हॅल्यूमध्ये नॉर्थ वेस्ट कॉर्नर जर मी म्हटला 6च्या समोर मला अलोकेशन करावं लागेल. कम्पेअर करणार मी 10 आणि 17 ला मी कम्पेअर करणार. मिनिमम आहे कोण? 10 माझा मिनिमम आहे. त्यामुळे 10 ला मी अलोकेट केला. हा 10 गेला, हा 10 गेला. हा 10 मायनस 10 इथे येईल 0. त्याच्यानंतर इथं जर मी घ्यायला गेलो 17 मायनस 10, सो इथला माझा बॅलन्स असेल 7. इटरेशन संपलं. इटरेशन संपवायच्या अगोदर जिथं ज्या कॉलम मध्ये 0 आला तो पर्टिक्युलर कॉलम मी कॅन्सल आउट केला. परत कन्सिडर करत नाही त्याला. आता राहिल्या व्हॅल्यू माझ्याकडे एवढ्याच. या व्हॅल्यू मध्ये नॉर्थ वेस्ट कॉर्नर म्हटलं मी तर 5च्या समोर. कम्पेअर मी करणार 20 आणि 7. सो 20 आणि 7 मध्ये कमी कोण आहे? 7. तर 7 ला मी इथं अलोकेट केला. हा 7 आणि हा 7. हा दोघं सबस्ट्रॅक्ट केले मी. दोघांचा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर बॅलन्स आला 0. इथला बॅलन्स आला 0 आणि ह्या 20 मधून हा मी 7 घालवला तर इथं आला बॅलन्स किती? 13. हा 7 आला, इथं 0 आला बॅलन्स. त्यामुळे हा पर्टिक्युलर रो मी इथून पुढे कन्सिडर करणार नाही. आता परत माझ्याकडे तर व्हॅल्यू फक्त राहिल्या 9 आणि 0. हा ह्याच्यात नॉर्थ वेस्ट कॉर्नर म्हटला तर मी 9च्या समोर, बरोबर. आणि आता कम्पेअर मी करणार 35 आणि 13. 35 आणि 13. सो 35 आणि 13 कमी कोण? 13 माझा कमी आहे. सो 13 मी 9च्या समोर अलोकेट केला. हा 13 गेला. इथं बॅलन्स राहील माझा 0. आणि या 35 मधून मी 13 वजा केला तर माझा इथं बॅलन्स राहील किती? किती राहील बॅलन्स? 22. आणि बघा ऑटोमॅटिकली तुम्ही केलेली सगळी प्रोसिजर जर बरोबर असेल तर इथं 22 आहे आणि इथं सुद्धा 22 आहे. इथं सुद्धा 22 आहे, इथं सुद्धा 22 आहे. म्हणजे तुम्ही जे अलोकेशन केलेलं आहे सगळं अलोकेशन का आहे? बरोबर आहे. त्यामुळं हा 22 आहे, हा 22 आहे. त्यामुळे इथं मी आता अलोकेट करून घेतो 22. इथं 22 आला तर इथला बॅलन्स 22 वजा 22 इथला बॅलन्स 0 होईल आणि हा 22 वजा हा 22 इथला बॅलन्स माझा किती होईल? 0 होईल. सो अशा पद्धतीनं मी सगळे काय करून घेतले? अलोकेशन्स करून घेतले. इकडे बघा ह्या कॉलम मध्ये सोर्सेस आहेत. या कॉलम मध्ये सगळे सप्लाय आहेत. ह्या रो मध्ये सगळे डिमांड आहेत आणि हे जे आहेत ABCDEF हे आपले काय आहेत? डेस्टिनेशन्स आहेत. हा आणि जर तुम्ही बघितला हा प्रॉब्लेम जो आहे तो सप्लाय इज इक्वल टू डिमांड हा सिनेरिओ असणारा बॅलन्स आहे. म्हणजे इथं बघा 30, 20, 15, 10, 20, 22 ह्याची जर सबमिशन तुम्ही केली तर ती किती येते? 117 येते. आणि 15, 20, 42, 35 ह्याची जर समेशन तुम्ही केली तर ती किती येते? 117 येते. म्हणजे जो अनबॅलन्स्ड प्रॉब्लेम होता त्याला मी बॅलन्स केला. कसा बॅलन्स केला? इथं मी हा डमी कॉलम काय केला? क्रिएट केला आणि डमी कॉलम क्रिएट करून मग त्याला मी सॉल्व्ह केला. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर मला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पाहिजेत. तर सिंपली ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मी कशी करतो कॅल्क्युलेट? तुम्ही जे अलोकेशन केलेलं आहे इथं आता 15 गुणिले 5 अधिक 15 गुणिले 3 अधिक 10 गुणिले 9 अधिक 10 गुणिले 2 अधिक 15 गुणिले 7 अधिक 10 गुणिले 6 अधिक 7 गुणिले 5 अधिक 13 गुणिले 9 अधिक अधिक 22 गुणिले 0. जे जे तुम्ही सेल्स अलोकेट केलेले आहेत त्याचाच फक्त मी कॅल्क्युलेशन मध्ये विचार करतो
आणि हे कॅल्क्युलेशन मी इथे खालती जे आता म्हटलं ते मी तिथे मेन्शन केलेलं आहे. सगळ्याची समेशन जर तुम्ही केला तर ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी मला भेटते ती किती भेटते 547 एवढी भेटते. तर ही झाली नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. हा, आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा अनबॅलन्स्ड प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतरची दुसरी मेथड लिस्ट कॉस्ट सेल मेथड. मी पर्पजफुली प्रॉब्लेमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत सोर्सेसच्या, डेस्टिनेशनच्या, सप्लायच्या, डिमांडच्या, त्या सगळ्या काय केलेल्या आहेत सेम घेतलेल्या आहेत. सो दॅट एकाच प्रॉब्लेमवरती तिन्ही मेथड सॉल्व्ह होतील. आता बघा इथं सुद्धा सप्लायची समेशन केली तर ती येते 117, आणि आता इथं डिमांडची जर तुम्ही समेशन केली तर ती 117 येत नाही. शॉर्टेज किती येतो आपल्याला 22चा शॉर्ट येतो. हा, तुम्ही 22 तिथे लिहून घेतला. आणि आता इथं सुद्धा मी काय करून घेतला एक डमी कॉलम क्रिएट करून घेतला. सगळ्यासाठी व्हॅल्यू मी 0 देऊन घेतलेल्या आहेत. आता ही मेथड जी आहे ही लिस्ट कॉस्ट सेल मेथड आहे. त्यामुळं माझा फोकस हा इथं ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यू मधली जी व्हॅल्यू लिस्ट आहे त्या व्हॅल्यूवरती माझा फोकस असेल. ठीक आहे. आणि जी व्हॅल्यू लेस असणार तिला मी काय करणार अलोकेट करणार. जर मी ह्या एवढ्या व्हॅल्यू घेतल्या तर ह्या एवढ्या व्हॅल्यू मधली सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली? हा, तर चुकायचं नाही. इथं लिस्ट व्हॅल्यू ही सगळ्यात 0 आहे. एक हा तुम्ही लिस्ट घेऊ शकत नाही. एक पेक्षा सुद्धा लिस्ट इथं आहे, एक्झिस्ट आहे. तो कोण आहे? 0 आहे. पण या 0 मध्ये सुद्धा तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. हा, चॉईस इज युअर्स. तुम्ही कुठलाही 0 घेऊन इटरेशन सुरू करू शकता. हा, मी चला इथला पहिला जो 0 आहे तो मी घेतो. या 0च्या समोर मला अलोकेशन करायचं आहे. कंपेअर कुणाला करणार मी? 22 आणि 15ला मी कंपेअर करणार. कमी कोण आहे? 15. सो मी 15 या 0च्या समोर अलोकेट करून घेतला. या 15ला हा 15 गेला. इथला बॅलन्स माझा असेल 0. त्याच्यानंतर ह्या 22 मधून हा 15 गेला. माझा इथला बॅलन्स जो असेल तो 22 वजा 15 7 एवढा असेल. ज्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये किंवा रो मध्ये 0 बॅलन्स आहे तो पर्टिक्युलर रो आपण कॅन्सल करतो. ह्या रो मध्ये 0 आपला बॅलन्स आला, त्यामुळे इथून पुढे याला मी कन्सिडर करणार नाही. नेक्स्ट, आता नेक्स्ट इटरेशन मध्ये मी विचार करणार एवढ्याच व्हॅल्यूचा. इथं ह्या सेल्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्यातल्या सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुठली? हा, इथं सुद्धा परत 0 हीच लिस्ट व्हॅल्यू आहे. परत तुमच्याकडे पॉसिबली 3 ऑप्शन आहेत. हा, त्या 3 ऑप्शन मधलं कुठलाही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. चला मी हा 0 कन्सिडर करतो. तर हा 0 जर मी कन्सिडर केला तर 0 साठी मी कंपेअर कोणाला करणार आता? 25 आणि 7 ला मी कंपेअर करणार. 25 आणि 7 मध्ये कमी कोण आहे? 7 हा कमी आहे. 7 मी अलोकेट केला. हा 7 बॅलन्स इथं होईल 0. 25 मायनस 7 इथं माझा बॅलन्स होईल 18 आणि 7 25 इथं बॅलन्स माझा असेल 18. आता इथं या पर्टिक्युलर कॉलम मध्ये उत्तर 0 आलं. हा पर्टिक्युलर कॉलम मी परत कन्सिडर करणार नाही. नेक्स्ट, कंपॅरिझन साठी आता माझ्याकडे एवढ्या व्हॅल्यू आहेत. हा, या व्हॅल्यू मधली लिस्ट व्हॅल्यू कोणती? 2 ही सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू आहे. 2 पेक्षा कमी कुठली व्हॅल्यू नाही. त्यामुळे 2 लिस्ट व्हॅल्यू इथे मी अलोकेशन करेन. हा, कंपेअर करण्यासाठी मी आता कुणाला कंपेअर करणार? 20 आणि 42 ला मी कंपेअर करणार. कमी कोण आहे? 20. त्यामुळे 20 जो आहे तो मी इथं अलोकेट करून घेतला. हा 20 बॅलन्स गेला. इथं बॅलन्स राहील 0. 42 मायनस 20 इथं माझा बॅलन्स राहील, इथं माझा बॅलन्स असेल 22. इथं 0 ज्या अर्थी आला त्या अर्थी हा पर्टिक्युलर कॉलम मी इथून पुढे कन्सिडर करणार नाही. इटरेशन संपलं. नेक्स्ट इटरेशन. नेक्स्ट इटरेशन मध्ये आता बघा व्हॅल्यूज बघा 3 4 7 6 7 10 7 6 5 8 5 9 सगळ्यात कमी व्हॅल्यू कुठली? 3 ही लिस्ट व्हॅल्यू आहे. त्यामुळे 3च्या पुढे मी अलोकेशन करणार. कंपेअर मी करणार 30 आणि 18 ला. कमी कोण? 18. त्यामुळे 3च्या पुढे मी कुणाला केलं अलोकेट? 18 ला मी अलोकेट केलं. हा 18 आणि हा 18 गेला. इथला माझा बॅलन्स असेल 0. हा 30 मायनस 18 माझा इथला बॅलन्स असेल 12. हा ज्या अर्थी 0 आला त्यामुळे मी हा पर्टिक्युलर रो इथून पुढे कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करणार नाही. इटरेशन संपलं. नेक्स्ट इटरेशन. आता ज्या माझ्याकडे व्हॅल्यू अवेलेबल आहेत 4 7 7 10 6 4 5 9 त्यातली लिस्ट व्हॅल्यू कुठली? 4 ही माझी लिस्ट व्हॅल्यू आहे. पण त्या 4 मध्ये सुद्धा प्रोबेबली माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. हा ऑप्शन आहे आणि हा ऑप्शन आहे. चॉईस इज युअर्स. तुम्ही कुठलाही अलोकेट करू शकता. चला मी हा 4 कन्सिडर करतो. हा 4 मी कन्सिडर केला तर 10 आणि 22 मला कंपेअर करावं लागेल. कमी कोण आहे? 10 हा कमी आहे. सॉरी, 4 साठी मला 35 आणि 10 कंपेअर करावं लागेल. सो 35 आणि 10 मध्ये कमी कोण आहे? 10. सो मी 10 इथं अलोकेट केला. अलोकेट केल्यानंतर 10 मायनस 10 इथला बॅलन्स माझा होईल 0. आणखी 35 मायनस 10 माझा इथला बॅलन्स होईल 25.
झिरो आला तर हा पर्टिक्युलर कॉलम मी परत कन्सिडर करणार नाही. इटरेशन संपलं. नेक्स्ट इटरेशन. पॉसिबली नेक्स्ट लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे आता? मगाशी मी इथं 4 दिला होता. नेक्स्ट लिस्ट व्हॅल्यू सुद्धा 4च आहे. सो मला अलोकेशन इथं करावं लागेल. कंपेअर मी करणार 12 आणि 22 ला. 22 आणि 12 मध्ये कमी कोण आहे? 12 माझा कमी आहे. तर 12 मी इथं अलोकेट करून घेतला. हा 12 आणि हा 12 इथं बॅलन्स काय होईल? 0 होईल. ह्या 22 मधून हा 12 गेल्यानंतर इथला बॅलन्स किती असेल? इथला बॅलन्स असेल माझा 10. इटरेशन संपवायच्या अगोदर इथं 0 आला. हा पर्टिक्युलर कॉलम मी परत कधीही कन्सिडर करणार नाही. नेक्स्ट. आता ज्या व्हॅल्यू माझ्याकडे आहेत त्या व्हॅल्यू मध्ये 7, 10, 5, 9 लिस्ट व्हॅल्यू कुठली? 5 ही माझी लिस्ट व्हॅल्यू आहे. तो कंपेअर करेल मी 20 आणि 10 ला. मिनिमम कोण आहे? 10. तो मी 10 इथं अलोकेट केला. हा 10 आणि हा 10 गेला. इथला माझा बॅलन्स असेल 0. 20 मायनस 10 इथला माझा बॅलन्स असेल 10. इथं झिरो आला तर हा पर्टिक्युलर जो रो आहे तो मी परत कन्सिडर करणार नाही. आता व्हॅल्यू शिल्लक राहिलेले आहेत 9 आणि 10. 9 आणि 10 मध्ये लिस्ट व्हॅल्यू आहे 9. मी कंपेअर करणार 10 आणि 25 ला. कमी कोण आहे? 10. सो 10 मी इथं अलोकेट केला. सो 10 मायनस 10 इथला माझा बॅलन्स असेल 0 आणि 25 मायनस 10 माझा बॅलन्स इथला असेल 50. इथं 0 आला तर हा पर्टिक्युलर कॉलम मी परत कन्सिडर करणार नाही. आणि आता बघा सगळं केलेलं कॅल्क्युलेशन जर बरोबर असेल तर इथं डिमांड सुद्धा 15 आहे आणि इथं राहिलेला जो आपला सप्लाय आहे तो सुद्धा 15 आहे. हा सगळं कॅल्क्युलेशन बरोबर असेल तर सप्लाय आणि डिमांड तुमचं ऑब्वियस काय येईल? बरोबर येईल. तर इथं 15 आहे त्यामुळे इथं सुद्धा मी काय केला? 15 अलोकेट केला आणि हा 15 आहे, हा 15 आहे. इथला बॅलन्स माझा काय होईल? 0 होईल. आणि इथं 15 आहे, इथं 15 आहे. माझा इथला बॅलन्स किती होईल? 0 होईल. हा आणि जिथं जिथं 0 आला तो पर्टिक्युलर जो रो असेल, तो जो पर्टिक्युलर कॉलम असेल तो आपण कॅन्सल आउट करतो. सो अशा पद्धतीने जर तुम्ही बघितला तर प्रत्येक व्हॅल्यू इथे काय झाली? कॅन्सल आउट झालेली आहे. अनबॅलन्स्ड प्रॉब्लेम मी बॅलन्स्ड मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं आणि हे केल्यानंतर मग तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायची असेल तर सिंपली मगाच्या मेथडमध्ये जे आपण केलं तेच आपण पुन्हा करतो. हा ज्या ज्या सेल्सला अलोकेशन आपण केलेलं आहे हा ते आपण कन्सिडर करतो. बघा इथं 15 इंटू 0 प्लस 18 इंटू 3 प्लस 7 इंटू 0 प्लस 12 इंटू 4 प्लस 20 इंटू 2 प्लस 10 इंटू 5 प्लस 15 इंटू 10 प्लस 10 इंटू 4 प्लस 10 इंटू 9. सो समेशन जर मी केली तर ती किती येते? 472 एवढी येते. इथं जर तुम्ही बघितला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही 547 आहे आणि इथं जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बघितला तर ती 472 इतकी आहे. तर लिस्ट कॉस्ट मेथडनं ज्या तुमच्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट येते ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय येते? कमी येते. समजते? तर अशा पद्धतीने ह्या दोन मेथड आहेत. अजून एक मेथड शिल्लक राहिली, वोगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड. ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. थँक्यू.